शेतकऱ्यांनी सोलारसाठी अर्ज केल्यानंतर तुमचं सोलार येतं, तुम्ही पंपाचे पैसे भरता. ते पंपाचे पैसे भरल्यानंतर तुमच्या गावामध्ये गाडी येते, ते पंपाचं सामान घेऊन. त्याच्यामध्ये पाईप असतो, सौर प्लेट असतात, पंप असतो. आणि ती गाडी जेव्हा तुमच्या गावात येते तर त्या गाडीचं भाडं हे कंपनीकडे असतं की शेतकऱ्यांकडे असतं, हा एक प्रश्न. दुसरा म्हणजे काय की तो पंप इन्स्टॉलेशन करावं लागतं. तो इन्स्टॉल करत असताना खड्डे खणणं, त्यासाठी लागती वाळू, सिमेंट, गिट्टी, हे कोणाकडे असतं, हा सुद्धा शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे. तर याच्यावर एका शेतकऱ्यानंच माहितीचा अधिकार टाकला होता आणि त्या माहितीच्या अधिकारामध्ये काय माहिती आली ते आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. शेतकऱ्याचं नाव आहे स्वप्नील सुरेशराव गारुड. सोशल मीडियावर हा माहितीचा अधिकार व्हायरल झालेला आहे, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे. महाऊर्जा विकास अभिकरण म्हणजे महाऊर्जा, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट, मेडा, MEDA. ठीक आहे. श्री स्वप्नील सुरेशराव गारुड, कृषी सारथी कॉलनी, वसमत रोड, परभणी यांनी हा टाकलेला आहे. विषय काय होता, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळण्याबाबत. माहिती काय मागली होती, तर पहिला मुद्दा होता सोलरचे साहित्य शेतकऱ्यांच्या शेतात नेण्यासाठी, ट्रान्सपोर्टसाठी कंपनीला अथवा शेतकऱ्यांना दिला जाणारा खर्च त्याची माहिती देण्यात यावी. तर त्यांचं उत्तर असं आहे की सोलार साहित्य वाहतुकीचा खर्च पंपाच्या किमतीमध्ये समाविष्ट असल्याने वाहतूक संबंधित कंपनीने करण्याचे गरजेचे आहे. म्हणजेच काय, शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च देण्याची गरज नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे साहित्य शेतात आणून देणे, खड्डा करणे, सिमेंट, वाळू, गिट्टी यासाठी कंपनीला दिला जाणारा खर्च याबाबत माहिती देण्यात यावी. त्याचं उत्तर असं आहे साहित्य शेतात आणून देणे, खड्डा करणे, सिमेंट, वाळू, गिट्टी यासाठी कंपनीला दिला जाणारा खर्च पंपाच्या किमतीमध्ये समाविष्ट आहे. म्हणजेच काय, सिमेंट, वाळू, खड्डा, गिट्टी, इन्स्टॉलेशन आणि ते सगळं, हा सगळा खर्च हा कंपनीच्या म्हणजे पंपामध्ये समाविष्ट आहे. जे तुम्ही पंपाचे पैसे भरलेत, पंपाचे तुम्ही काही पैसे भरलेत, काही सरकार सबसिडी देतंय, त्याच्यामध्येच ते सगळं समाविष्ट आहे. त्यामुळं वाहतुकीचा खर्च आणि इन्स्टॉलेशनचा खर्च, इन्स्टॉलेशनला आलेल्या व्यक्तींच्या रोजंदारीचा खर्च हा शेतकऱ्याला देण्याची गरज नाही. या संदर्भातली ही माहितीच्या अधिकारातली माहिती आहे. स्वप्नील गरुड यांचे धन्यवाद दिले पाहिजेत, कारण की त्यांच्यामुळं हा विषय परत एकदा तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत गेला, पोहोचला. आणि खऱ्या अर्थानं होतं काय, 11 जीर्णो जे आयशेर आहे त्याच्यामध्ये हे पंप आणला जातो, प्लेट आणल्या जातात, त्याचा पाईप आणला जातो. आणि मग नंतर काय होतं की ती जी गाडी आहे ती गाडी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जात नाही. तर मग त्या ठिकाणी शेतकरी त्या कंपनीच्या लोकांना मदत करतात आणि मग बैलगाडी असेल, ट्रॉली असेल, ट्रॅक्टर असेल, याच्यातनं ते घेऊन जातात. परंतु नियमानुसार शेतामध्ये ते नेणं, तिथं इन्स्टॉल करून देणं ही सगळी जबाबदारी कंपनीची आहे. परंतु सध्या काय होतंय, सगळीकडनं शेतकऱ्याची फरफट होती आहे, सगळ्या ठिकाणी पैसे द्यावे लागतात आणि याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची लूट होतीये. परंतु शेतकऱ्यांच्या माहितीस्तव ही माहिती खूप महत्वाची आहे. स्वप्नील गरुड यांना धन्यवाद, त्यांनी हा विषय चव्हाट्यावर आणला आणि ही मुद्देसूद खास माहिती ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही माहिती असू द्याव्या. एखादा टग्या किंवा कंपनीवाला, पंपावाला तुम्हाला जर का अशा पद्धतीने छळायला लागला तर त्याला तुम्ही हे दाखवू शकता. तुम्हाला माझ्या सोशल मीडियावर हा मिळून जाईल किंवा सोशल मीडियावर कुठे तुम्ही सर्च केला तर तुम्हाला तो माहितीचा अधिकार मिळून जाईल. किंवा काही कंपन्यांवाले खूप चांगले आहेत, पंप इन्स्टॉल करणारे चांगले आहेत, ते शेतकऱ्यांना सहकार्य करतात. जे सहकार्य करतात त्यांचा धन्यवाद, आणि जे नालायकपणा करतात त्यांना मग जरा नियम दाखवून वटणीवर आपण आणू शकतो. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.